प्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी। खरं तर साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असा काहीसा क्षण हा आमच्यासाठी आजचा दिवस असतो। आम्ही चाळीसगाव तालुक्यातील तमाम वयोवृद्धांना माता भगिनींना बंधूंना या वारीसाठी पंढरपूर येथे घेऊन जातो। अतिशय सुंदर अशा वातावरणात या वारीचा सुरुवात होते आणि खरोखर मनस्वी आनंद होतो की तळागाळातल्या लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना ज्यावेळेस पांडुरंगाचं दर्शन होतं आणि ते दर्शन झाल्यानंतर जे भरभरून आशीर्वाद देतात तो आशीर्वाद घेऊन खरं तर मन प्रसन्न होतं आणि अतिशय सुंदर वातावरणात ही वारी आमची चाळीसगावहून निघते। रेल्वेमध्ये जेव्हा प्रवास करत असतो त्यावेळेस भजन असेल, कीर्तन असेल, हरिपाठ असेल, मृदुंग टाळ यांच्या सोबत आम्ही वाजत गाजत रात्रीचं जागरण करतो। अनेक भाविक भक्त हे गाडीमध्ये डबा खातात। त्यांच्या जसं आपण म्हणतो ना की श्रीकृष्णांनी गोपाळकाला हा सगळ्या सवंगड्यांना मिळून एकत्र येऊन खाल्ला, तसं आम्ही सगळे वारकरी या ट्रेनमध्ये सगळा डबा शेअर करतो। अतिशय सुंदर अविस्मरणीय असा अनुभव असतो। खरं तर ताई, यंदा खरं तर वारीला 6 वर्ष उजाडला आहे। यंदाची वारी कशा पद्धतीने विशेष असणार? ही वारी खरं तर आपण ह्या वेळेस मंगेश दादा यांच्या संकल्पनेतून जेव्हा सुरुवात केली नोंदणीची, सगळ्यात विशेष म्हणजे जे आपण वारकरी या वारीसाठी निवडतो ते ह्यावेळेस सगळे नवखे आहेत। म्हणजे अनेक वारकऱ्यांची सुपूर्त अशी इच्छा होती की ताई यावेळेस आम्हाला स्वतःहून यायचंय, नाहीतर दरवेळेस आपण आव्हान करायचो आणि आव्हान केल्यानंतर आपले जे भाजपचे पदाधिकारी असतील ते गावागावात जाऊन जनजागृती करायचे। पण ह्यावेळेस अनेक भक्त वारकरी असे आहेत विठ्ठल भक्त की ते आम्हाला येऊन सांगत होते की ताई यावेळेस आम्हालाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय। त्यामुळे या वारीत अनेक नवखे तरुण चेहरे पण आहेत, अनेक नवीन भक्त पण आहेत। या वारीमुळे कुठेतरी विठुराया आणि रुक्मिणी अशी उपमा भाविकांकडून देण्यात नाही, जगत जेता विठुराया आणि रुक्मिणी याचं श्रद्धास्थान हे तर खरं आपल्या मनामनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे आणि खरोखर भाविक भक्त या नजरेने आमच्याकडे बघतात हे तर आमचं खरं तर सौभाग्य म्हणतो। पण पांडुरंगाची जागा ही कोणीच नाही घेऊ शकत। तो खरं तर सर्व महाराष्ट्राचा आराध्य दैवत तर आहेत, पण खरं शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आपण त्याला ओळखतो आणि मंगेश दादा यांचं जे वारी नेण्यामागचं जे कारण आहे तेही कुठेतरी असंच आहे की आपला शेतकरी बांधव जो विठू माऊली जी गरिबांची आहे, गरीब जनता मायबाप जनता ही या वारीचं दर्शन घ्यावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं या हेतूने खरं तर आपण या वारीचा प्रयत्न करत असतो। काय मागाल तालुका वासियांसाठी विठुरायाच्या चरणी? खरं तर आम्हा विठुरायाच्या चरणी आणि रुक्मिणी मातेच्या चरणी एकच मागणं मागेल की माझ्या चाळीसगाव तालुक्यातीलच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील लोकांचं तू बळीराजाचं संरक्षण कर। आपण म्हणतो ना की शेतकरी राजा सुखावला तर आपण शेतकरी राजा सुखी असला तर सगळंच जग सुखी राहील। पांडुरंगाच्या चरणी एकच मागणं मागेल की आमच्या बळीराजाला सुखी राहू दे आणि भरघोस असा पाऊस पडू दे आणि आमच्या बळीराजावर आशीर्वाद असू दे। खरं तर नगराध्यक्ष म्हणून तुम्ही प्रथमतः या ठिकाणी वारी करत आहात, एकंदरीत काय प्रतिक्रिया? मी आज एक विठ्ठलाची वारकरी म्हणून जात आहे। खरं तर पद प्रतिष्ठा हा वारीमध्ये विषय नसतो। वारी ही तळागाळातल्या लोकांची असते, सर्वसामान्यांची असते, वैष्णवांची असते।